मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं टेक्निकल अनालिसिस म्हणजे एखाद्या स्टॉकची प्राइस ही वेळेप्रमाणे कशी बदलते याचा अभ्यास. तर हा अभ्यास करण्यासाठी आपण वापरतो चार्ट्स. हे चार्ट्स काय असतात हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. टेक्निकल अनालिसिस करण्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे चार्ट्स उपलब्ध आहेत. त्यापैकी लाईन चार्ट एक झाला, कॅन्डलस्टिक चार्ट एक झाला, हायकेनेशी चार्ट एक झाला, इचिमोकू कॅन्डलस्टिक चार्ट एक झाला, रेनको चार्ट झाला, फुटप्रिंट चार्ट झाला, असे अनेक चार्ट्स आहेत. यातले दोन प्रकारचे चार्ट्स हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. एकाला म्हणतात लाईन चार्ट आणि दुसऱ्याला म्हणतात कॅन्डलस्टिक चार्ट्स. पहिले आपण बघून घेऊया लाईन चार्ट काय असतो. चार्ट म्हणजे स्टॉकची प्राइस ही वेळेप्रमाणे कशी बदलते याचा ग्राफ. मुळात स्टॉकची प्राइस बदलते का? तर स्टॉकची प्राइस बदलण्याच्या मागचं कारण म्हणजे डिमांड आणि सप्लाय. खरेदी करणारी लोक जास्ती आहेत, विक्री करणारी लोक कमी आहेत. याच्यामुळे आपण असं म्हणतो की त्या स्टॉकला डिमांड जास्ती आहे. जर का उलट असेल म्हणजे विक्री करणाऱ्यांची संख्या जास्ती आहे आणि विकत घेणाऱ्यांची संख्या कमी आहे, अशा परिस्थितीत आपण म्हणतो की त्या स्टॉकचा सप्लाय डिमांड पेक्षा जास्ती आहे. जर का डिमांड हा सप्लाय पेक्षा जास्ती असेल तर स्टॉकची प्राइस ही वर जाते. जर का सप्लाय हा डिमांड पेक्षा मोठा असेल तर स्टॉकची प्राइस ही खाली येते. हा डिमांड आणि सप्लाय हा येतो कुठून? तर हा येतो न्यूज फ्लो मधनं. एखादी न्यूज त्याचा स्टॉकवर काय इम्पॅक्ट होईल, मग तो पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असेल तर डिमांड वाढेल, जर का तो निगेटिव्ह इम्पॅक्ट असेल तर सप्लाय वाढेल. तर या डिमांड आणि सप्लाय ची गणितं येणाऱ्या न्यूज फ्लोशी जोडलेली आहेत. येणाऱ्या न्यूज ह्या स्टॉकला पॉझिटिव्हली इम्पॅक्ट करतायत का निगेटिव्हली इम्पॅक्ट करतायत हे आपल्याला कुठे दिसेल? तर ते चार्टवर दिसेल. चार्ट म्हणजे नेमकं काय ते आपण आता बघूया. सो चार्ट म्हणजे एक प्रकारचा ग्राफ झाला. कोणत्याही ग्राफला असतो एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. आपण टेक्निकल अनालिसिस साठी जो चार्ट वापरणार आहे त्याच्यामध्ये वाय ऍक्सिस वर येईल तुमची प्राइस, स्टॉकची प्राइस, आणि एक्स ऍक्सिस वर येईल ती प्राइस काळाप्रमाणे किंवा वेळेप्रमाणे कशी बदलत जाते. आता कोणताही चार्ट म्हणला त्याला आपण जसं बघितलं एक्स ऍक्सिस वर टाइम असतो, तो बेसिकली असतो टाइम इंटरव्हल किंवा त्यालाच म्हणतात टाइम पिरियड. तर कोणताही चार्ट हा वेगवेगळ्या टाइम पिरियड साठी आपण प्लॉट करू शकतो. म्हणजे काय, आपण जर का म्हणलं 1 मिनिटाचा चार्ट, याचा अर्थ काय होतो तर दर 1 मिनिटाच्या इंटरव्हलला तुमची स्टॉकची प्राइस कशी बदलत जाते हे जर का मी प्लॉट केलं तर त्याला म्हणायचं 1 मिनिटाचा चार्ट. लाईन चार्ट म्हणजे आपण जे बघितलं की टाइम पिरियड, प्रत्येक टाइम पिरियडला क्लोजिंग प्राइस काय होती हे जर का मी प्लॉट केलं तर त्यातनं मला मिळतो लाईन चार्ट. लाईन चार्ट मध्ये ह्याच्यापेक्षा जास्ती समजून घेण्यासारखं फार काही नाहीये. आपण पुढचा चार्टचा प्रकार म्हणजे कॅन्डलस्टिक चार्ट काय असतात हे एकदा बघूया. लाईन चार्ट मध्ये आपण बघितलं की आपण प्रत्येक टाइम पिरियड साठी क्लोजिंग प्राइस प्लॉट करतोय, पण प्रत्येक टाइम पिरियड साठी माझ्याकडे 4 प्राइस पॉइंट आहेत. एक आहे ओपन, दुसरा आहे क्लोज, तिसरा आहे हाय आणि चौथा आहे लो. आता हे चारही प्राइस पॉइंट जर का मला चार्टवर प्लॉट करायचे असतील तर त्याच्यासाठी मी वापरतो कॅन्डलस्टिक चार्ट्स. तर हे चारही प्राइस पॉइंट वापरून कॅन्डल कशी बनते हे आपण आता बघूया. ओपन प्राइस आणि क्लोज प्राइस याच्या मधला जो एरिया असतो त्याची बनते कॅन्डलची बॉडी. तुम्हाला स्क्रीनवर जे दिसतंय तर ओपनिंग प्राइस आणि क्लोजिंग प्राइस याच्या मधला जो एरिया आहे या एरियाला आपण जर का रेक्टँगल म्हणून ड्रॉ केलं त्यातनं मला मिळते कॅन्डलची बॉडी. आता जर का ओपनिंग प्राइस खाली आहे आणि क्लोजिंग प्राइस वर आहे तर मला बॉडीला रंग देता येतो ग्रीन. ग्रीन कलरची बॉडी काय सांगते तर त्या टाइम पिरियड मध्ये पॉझिटिव्ह क्लोजिंग मला मिळालेलं आहे. पॉझिटिव्ह क्लोजिंग म्हणजे काय, क्लोजिंग प्राइस ही ओपनिंग प्राइसच्या वर होती. क्लोजिंग प्राइस ही ओपनिंग प्राइसच्या जर का खाली असेल म्हणजे मला निगेटिव्ह क्लोज मिळाला. निगेटिव्ह क्लोज जर का मला दाखवायचा असेल तर तो मला लाल रंगाच्या बॉडी मधनं दाखवता येतो. सो कॅन्डलची बॉडी जर का ग्रीन असेल तर ती पॉझिटिव्हली क्लोजिंग कॅन्डल असेल, जर का कॅन्डलची बॉडी रेड असेल तर ती निगेटिव्हली क्लोजिंग कॅन्डल असेल. आता मला हाय आणि लो कसं दाखवता येईल तर ते दाखवण्यासाठी मी काढतो कॅन्डलच्या विक्स. प्रत्येक कॅन्डलला असते अप्पर विक आणि लोअर विक. बॉडीच्या वरची विक ज्याला आपण म्हणतो अप्पर विक ती माझ्यासाठी दाखवते कॅन्डलचा हाय किंवा त्या टाइम पिरियडचा हाय. तसंच बॉडीच्या जी खालची विक असेल त्याला म्हणूया आपण लोअर विक, ती मला सांगते त्या टाइम पिरियडचा लो. तर एका कॅन्डल मधनं मला ओपन मिळाला, क्लोज मिळाला, हाय पण मिळाला आणि लो पण मिळाला. हे चारही प्राइस पॉइंट मला एका कॅन्डल मधनच प्लॉट करता येत आहेत चार्टवर. आता ह्या कॅन्डल मी प्रत्येक टाइम पिरियड साठी जसं प्लॉट करत जाईन
तसा माझा बनेल कॅन्डलस्टिक चार्ट. हा कॅन्डलस्टिक चार्ट मला दिसणार आहे कसा हे आपण बघूया. सो इथे जो तुम्हाला चार्ट दिसतोय हा निफ्टी इंडेक्सचा वीकली टाइम पिरियडचा चार्ट आहे. याच्यामध्ये प्रत्येक कॅन्डल जी आहे ही एका आठवड्याची प्राइस मुवमेंट तुम्हाला प्लॉट करून देते. आता ही कॅन्डल जर का आपण बघितली तर ही हिरव्या रंगाची कॅन्डल आहे. म्हणजे काय, ह्या आठवड्यामध्ये ओपनिंग प्राइस पेक्षा क्लोजिंग प्राइस वर होती, म्हणजे त्या आठवड्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह मुवमेंट मिळाली, म्हणजे स्टॉकची प्राइस वर जाऊन क्लोज झाली असं आपल्याला कळतं. ही जर का मी कॅन्डल बघितली तर ही तुम्हाला दिसेल की लाल रंगाची कॅन्डल आहे, म्हणजे लाल रंगाची बॉडी आहे. ह्या कॅन्डल वरनं मला काय कळतं की ह्या आठवड्यामध्ये प्राइस ओपन जिथे झाली त्याच्यापेक्षा क्लोज खाली झाली, म्हणजे निगेटिव्हली क्लोज झाली. हे कॅन्डलस्टिक चार्ट वापरून आपण टेक्निकल अनालिसिस कसं करणार आहे हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया. शेअर मार्केटचे असेच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी ह्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा शेअर देखील करा. धन्यवाद.